जिशान सिद्दीकींमुळे राष्ट्रवादीला मुंबईमध्ये चांगला फायदा होईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी म्हटलंय। जिशान सिद्दीकी यांनी आमदार म्हणून चांगलं काम केलेलं आहे, त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी सुद्धा आम्हाला याचा फायदा होईल असं भरणे म्हणाले। विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर आमदार अमोल मिटकरी पक्षावरती नाराज झालेत आणि अजितदादांच्या विमान अपघाताचा प्रश्न लावून धरल्याचं हे बक्षीस असेल ते आनंदाने स्वीकारतो, पक्षानं साधं विचारलं नाही की अशी खंत अमोल मिटकरींनी व्यक्त केली आहे। अमरावतीमध्ये बच्चू कडू समर्थकांनी चांगला जल्लोष केलाय। फटाक्याची आतिषबाजी करत मिठाईचं सुद्धा वाटप करण्यात आलंय। बच्चू कडू, शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नावानं कडूंच्या समर्थकांनी सुद्धा घोषणा दिल्या। राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांच्याकडून महाविकास आघाडीकडून बिघाडीवरून निशाणा त्यांनी साधलेला आहे। आघाडीची बिघाडी झाली तर कधीच नाही, मात्र त्यांच्यामध्ये कुठे एकमत होईल आणि दानवेंच्या उमेदवारीवरून त्यांच्यातला विसंवाद चव्हाट्यावरती आलेला आहे असा टोला सुद्धा वाघमारे यांनी लगावला। सरकारनं मागे घेतलेल्या मराठी सक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली। मनसेच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईमध्ये बॅनर लावले जाणार असल्याचं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आलं। बच्चू कडूंनी शिवसेनेकडून मिळणारी विधान परिषदेची उमेदवारी स्वीकारल्यानंतर कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी त्यांचं अभिनंदन केलंय। बच्चू कडू हे माझे चांगले मित्र आहेत, मंत्रिमंडळामध्ये आम्ही सोबत काम केलेलं आहे असंही भरणेंनी म्हटलेलं आहे। राज्य शासनाच्या प्रयत्नानं नांदेडमध्ये नवे प्रकल्प येणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली। नांदेडमध्ये उद्योग असल्यास शहरातील विकासाला गती मिळेल असाही विश्वास अतुल सावे यांनी व्यक्त केला आहे। विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी उमेदवारीचा अर्ज भरला। यावेळी रोहित पवार, विजय वडेट्टीवार, अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर सुद्धा उपस्थित होते। केएम रुग्णालयाच्या नामांतराला आता शिवसेनेतून सुद्धा विरोध होताना दिसतोय। शिवसेनेचे नेते दगडू सपकाळ यांच्या रुग्णालयाच्या नामांतराला त्यांनी विरोध केला आहे। याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सुद्धा त्यांनी भेट घेतली। विधान परिषदेसाठी सध्या राष्ट्रवादीनं शिवव्याख्यात्याला टाळून जिशान सिद्दीकीला उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळे राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक मतपेढीवरती डोळा असल्याच्या चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत। विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सध्या बच्चू कडू आणि नीलम गोरे यांनी उमेदवारीचा अर्ज भरला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। विधान परिषदेसाठी उमेदवारीचा अर्ज भरताच अंबादास दानवेंनी भाषा बदलली। दानवेंनी एकनाथ शिंदेंचा शिंदे साहेब म्हणून उल्लेख केला। शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या लग्नामध्ये खासदार संजय राऊतांनी उपस्थिती लावली। राऊतांनी सत्कार नाकारला, मात्र खासदार म्हस्केंनी हाताला धरून संजय राऊतांचा सत्कार केला। रिक्षावाल्यांना मराठी न बोलण्याची हिंमत येते कुठून? महाराष्ट्रामध्ये वातावरण सुरक्षित आहे म्हणून परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये आहेत असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। पवारांविरोधात लढण्याची माझी इच्छा नव्हती आणि नाहीये असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आणि या वक्तव्यावरून सध्या चर्चांना उधाण आलंय। एकनाथ शिंदेंकडून ऑफर आली होती, मात्र मी देवेंद्र फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता आहे असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलंय। ताई माई अक्का चला शीतलूताईंचा फॉर्म भरायला असं म्हणत अयोध्या पौळ यांनी शीतल मात्रेंना डिवचलं। मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांच्या समक्ष सामंजस्याचा करार झालाय। सामंजस्याच्या कराराबाबत संशयाचं कारण नाहीये असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं। भैयांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार स्वीकारताना दिसतील असं वक्तव्य राज ठाकरेंनी पुण्यातील एका कार्यक्रमातून केलंय। रवी राणांनी मेळघाट दौऱ्यादरम्यान गावरान आंब्याचा आस्वाद घेतला, तसंच रवी राणांनी शेतकऱ्यांसोबत मनमोकळ्या गप्पाही गाठल्या। संजय भेंडे, प्रमोद जठार यांनी उमेदवारीचा अर्ज भरला। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हा उमेदवारीचा अर्ज त्यांनी भरलेला आहे।